विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व खासदार राहुलजी गांधी यांचा आज दिनांक 19 जून रोजी वाढदिवस। हा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ठाणे शहरातील मुख्य भागात म्हणजेच ठाणे महानगरपालिका मुख्यालय भवनासमोर तसेच तळावपाळी परिसर व शहरातील इतर भागात व मुख्य चौकात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नंदकुमार मोरे यांच्या पुढाकाराने सदर बॅनर लावण्यात आले आहेत। या बॅनरवर शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवकांचा बुलंद आवाज, लोकसभेचे लढवये विरोधी पक्षनेते, भारताचे भावी पंतप्रधान माननीय राहुलजी गांधी यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, माजी उपसभापती ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ ठाणे। मनोज पांडे, सचिव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी। विनीत मोरे, सरचिटणीस ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस। शुभम सोनने, उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस या आशयाचे बॅनर लावण्यात आले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी नंदकुमार मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सदर बॅनर लावण्यामागची सविस्तर माहिती दिली। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे आज आपल्या संसदेतील विरोधी पक्ष नेते आहेत आणि देशातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, बेरोजगार युवकांचा बुलंद आवाज असे आमचे नेते राहुलजी गांधी यांचा वाढदिवस आज आहे। राहुलजी गांधी लवकरच पंतप्रधान होतील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आम्ही म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज ठाणे शहराच्या मध्यभागी भावी पंतप्रधान राहुलजी गांधी म्हणून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि आमची जी इच्छा आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ती पूर्ण होईल। थोड्याच दिवसात ही आपल्या सर्वांना भारतीयांना कळेल, सर्व ठाणेकरांना कळेल की राहुल गांधी थोड्याच काळात पंतप्रधान होणार आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, युवक काँग्रेसच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या वतीने मी नंदकुमार मोरे राहुलजींना ठाणेकरांच्या वतीने शुभेच्छा देता है कि राहुल जी आप जल्दी प्राइम मिनिस्टर बनो।